नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अर्धापूर पोलिसांचा अजब कारभार. तक्रार घेण्यास टाळाटाळ. अर्जदारांनी अविनाश कुमार यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली, परंतु अर्धापूर पोलिसांनी 17 तारखेपासून झालेल्या घटनाची अद्याप कोणतीही FIR केली नाही. अशा प्रकार अनेक वेळ नांदेडमध्ये झालेला आहे, परंतु हे पहिल्यांदाच असा मोठा प्रकार झालेला आहे. या अर्जदाराला सुद्धा इथं जीव मारण्याची धमकी दिली, परंतु नांदेडचे दबंग SP अविनाश कुमारकड हे निवेदन गेलेले आहे. आज नांदेड शहरात अनेक पोलीस स्टेशनमध्ये असे प्रकार झालेले आहे जे स्थानिक पोलीस त्यांच्यावर दखल घेत नाही, परंतु त्या अर्जदाराला SP पर्यंत जावं लागते. अशा प्रकार एक पुन्हा झालेला आहे. हे प्रकार काय होय आपल्या कार्यालयात अर्जदार आलेले आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमारकडे एक तक्रार दिलेली आहे. काय प्रकरण होतं जे तुम्ही आज माझा महाराष्ट्र कार्यालयात आलेला आहे? SP ऑफिसला सुद्धा आपण गेलेले आहेत आणि आपली तक्रार काय होती? महादेव पिंपळगावनी ट्रान्सपोर्ट आहे, आमच्या बाजूला आडत दुकान आहे. तिथं शनिवारी गाड्या म्हणजे ड्रायव्हर 2 गाड्या आणि एक माझी MT गाडी उभी होती. तिथं आस्तावळी दुपारा 12 ते 1च्या अंदाजामध्ये कपिल पोकर्णा आणि तरी 4-5 इसम होते. बाकी नंतर तपासामध्ये तर ते पूर्ण नावं आलेली आहेत माझ्याकडं. पण ते मी शनिवारी दुपारा 4 वाजता मला 6 वाजता ड्रायव्हरनं फोन लावला की मालक अशानं असं झालं, आपल्या गाड्या आणि ऑफिसचं सामान आणि बाजूवाल्याच्या आडत दुकानाचं पूर्ण माल पूर्ण असं घेऊन मोंड्यामध्ये मला 4 वाजताच आलेला आहे. आणि माझ्या स्वतः गाड्या घेऊन त्याला मारून त्याला तिथं बसवलं ड्रायव्हरला. आणि पैसे बी त्याच्या ड्रायव्हरचे पहिले आधी गाडीमध्ये घुसले आणि नंतर ते पैसे ड्रायव्हरकडून जे भाडे आधी कॅश होतं काढून घेतले. नंतर त्यानं बाकी गाड्या थोडं आणल्यानंतर बाकी हे करून नंतर लेबर वगैरे बोलून कपिल पोकर्णा, हाजी आणि जे 4-5 जण होते ते समजा माझ्या बाजूच्या दुकानचं आडत दुकानचं सामान आणि माझं ट्रान्सपोर्टचं पूर्ण फाईल वगैरे सर्व जे काहीच ठेवलं नाही पूर्ण धुवून घेऊन टाकले. अशा पद्धतीने आपण म्हणतात की सगळं चोरून नेले. मग त्यानंतर घटना झाल्याबरोबर आपल्याला कळायला तर गाड्या आणि हे साहित्य कुठे होतं का? त्यांच्या गाडीमध्ये चंद्रपूरहून कोळसा आणलेला होता 2 गाडीमध्ये. एक गाडी माझी MT दुकानला छोटी गाडी होती, छोटी गाडी जुनी गाडी म्हणून ती MT गाडी दुकानला उभी होती. आणि ते 2 गाड्या आणि दुकानचं सामान ड्रायव्हरनं मला 5-6 वाजता सांगितलं की नईन मोंड्यामध्ये आणून मला त्याच्या गोडाऊनमध्ये सामान उतरलं ऑफिसचं पूर्ण आणि गाड्या तिथं टायर काढून नईन मोंड्यामध्ये उभं केल्या. आता त्यानंतर आपण काय केलं? त्यानंतर मी रविवारी सकाळी आलो आणि एक आधी माझ्या भावाला आणि ते सकाळी मला उशीर झाला. रविवारी सकाळी माझ्या भावाला एका माणसाला पाठवून दिलं होतं, त्याने टाळाटाळ केली. पुन्हा मी गेलो आमचे ॲडव्होकेट साहेब गेले. पूर्ण दिवसभर आम्हाला टाळाटाळ केली. नाही मला विचारावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. आता चोरी गुन्हेगाराला विचारलं काय ते करेल का नाही, म्हणजे तुम्ही केलं की नाही म्हणून. पोलिसाचा जसं आपण दिलं की बा पोलिसांनी कदमचं नाव घेतलं तुम्ही PIचं तिथलं, तर मग त्यानं डायरेक्ट नाकार दिलं काय तक्रार घ्यायला? हां, सरळ नाही होत म्हणे, असं मला विचारावं लागेल म्हणे, तुम्ही जे नावं घ्यायलेत मला त्याला विचारपूस करणार आहे. पण ते असं थोडी असते की गुन्हेगाराला थोडी विचार. माझ्याकडे CCTV फुटेज आहे, समजा माझ्याकडे सबूत, मी त्याला सांगितलं माझ्याकडे सबूत आहे, तर माझ्याकडे CCTV बाजूच्या माझं तर डायरेक्ट त्याने गेल्या अगोदर CCTV तोडून टाकले तर दुकानचं माझ्या ऑफिसचं DDR पूर्ण CCTVचं सेटअप वगैरे त्यांच्याकडे सर्व त्यांच्याकडे. आता बी CCTVचे फुटेज आले आणि पूर्ण त्याचे फोटो वगैरे सर्व दिसत. बाजूच्या याच्यामध्ये पूर्ण यायले चालले, गाड्या भरून गेलेले सर्व दिसले त्याच्यामध्ये. नंतर दादा गाड्या कुठं तुम्ही जसं म्हणाले की मोंड्यामध्ये नेल्या, त्याचे टायर खोलले, मग ते गाड्या तिथून कुठे गेले? तिथून आज रोजी त्यानं सकाळी 10 ते 12च्या अंदाजामध्ये पोलीस स्टेशनला नेऊन सोडले. आता आणि त्याच्या माझ्या छोट्या गाडीची एक पावती एक ड्रायव्हरचा जवळ पाठवून दिली, हे तुमची पावती पार्किंगला गाडी म्हणून घ्या, नाही तर मी तुला हे करेल म्हणून सांगितलं होतं त्यानं. किती दिवस झाले? आज बघा ना, रविवारपासून आज 4 दिवस झाले कंप्लीट. मग नंतर तुम्हाला काय धमकी जसं म्हणलेलं आहे तुम्ही तक्रारमध्ये? धमकी देणार, त्याचं कामच आहे ते. फोन लावलं, तू जरी कंप्लेंट वगैरे कुठं केलास, काही झालंस काय आहे ते निपटून घे, तुला हे करू तसं करू, तर पूर्ण मारण्याच्या धमक्या. म्हणून मी 4 दिवसात मोबाईल माझा बंद होता. आज वकील साहेबाच्या म्हणण्यानुसार मी ते पत्र दिल्यानंतरच माझे मोबाईल चालू करून माझं मी आता इकडं आलेलं आहे, थोडं बाहेर आता थोडं निघालेलं आहे. ज्या पद्धतीने जी घटना झाली त्याच्या साहित्य काय काय होतं हे तर तुम्ही सांगितलं. मग त्या गाडीमध्ये माल कोणाचा होता आणि कुठं जाणार होते गाडी? हे चंद्रपूरहून 2 गाडीमध्ये कोळसा होता, कोष्णो कीर्तीफूडचा कोळसा होता. ती गाडी तिकडे जाणार होता, चंद्रपूरहून भरून आली ती गाडी. ती कंपनीवाल्याचं काय फोन वगैरे? कंपनीचं नाही, ट्रान्सपोर्टवाल्याचं वारंवार माझ्याकडे आता रेकॉर्डिंग आहे.
ट्रान्सपोर्टवाल्याचे फोन आले मी त्याला जे आहे ते घटना सत्य घटना सांगली. मी या माणसानं असं आधी असं ड्रायव्हरला धमकून गाडी मारून घेऊन गेले. मला पत्ता लागल्यानं मग आज कळालं मला की तुमचे 2-3 दिवसात काय ते रिपोर्ट लावून मी सांगून टाकून म्हणून त्याला. कारण काय होतं हरिओम दादा की ज्या पद्धतीने एवढं मोठं लोक आणून गाडीमध्ये माल भरून नेणं, गाड्या नेणं, साहित्य नेणं, कॅमेरा DVR हे सगळं नेणं म्हणजे काय तर कारण? माझं दिवाळीपर्यंत मागील 5 वर्षापासून माझा व्यवहार होता. व्यवहारमध्ये माझे दिवाळीला हिसाब केल्यानंतर 40-30 लाख रुपये निघू लागले. त्यानंतर ते म्हणले ठीक आहे महिनाभर थांब काय ते बघून आपण सेटलमेंट करूया. सेटलमेंट काय पैशाचं बोल काय झालं ते. मग दिवाळीपासून मी वाट बघत होतो वारंवार. आता ठीक आहे पैसे येईल ना येईल म्हणून थोडं माझं मी काम चालू केलं. तू तिकडं काम कसं काय कर, पुन्हा मला धमक्या चालू केल्या ते काम बंद कर हे कर. मी पैसे मागितले की पुन्हा ते धमक्या असं करतो तसं करतो, तू यावर खोटे गुन्हेगारी करतो, कोणते चेकच होतं तू याकडं असंच करतो. तसं मी दिवाळीपासून माझं काम वेगळीकडे झालेलं आहे. संपूर्ण माझ्याकडे धमक्या, माझ्या घराकडं माणसं वाट लावले. पुन्हा ते पत्र याच्यामध्ये न्यूजमध्ये बगर कामाचं ते जाहीर प्रकटन दिलं. माझा एक पहिले लायसनला मार्केट रिन्यूचं लायसन असते ना त्याला बॉन्ड लागत असतात. त्यांना मी माझं लायसन असलं म्हणून त्याच्या मुनिमाकडे एक बॉन्ड दिला. त्याच्यावर त्यानं खोटा ते काय म्हणतात बयाना चिठ्ठी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यावर ते काय नाही तरी ॲडव्होकेटनं ते त्याचं बनवून दिलं जाहीर प्रकटन घराचं सुद्धा. किती गाड्या दादा आपल्याजवळ? माझ्याकडे टोटल मोठ्या गाड्या 9 गाड्या आहेत आणि छोट्या 2-3 आहेत. आता 2 लागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये. MS26 B 9297 आणि MS26 CS 9497. तर पोलिसांना तुम्ही सांगितलं का माल आहे की नाही त्याच्यात बघा. आता गाड्या कोण आणून दिल्या? आता ते पोलीस प्रशासन आता आपण जशी तक्रार दिली की जीवास धोका आहे आणि SP अविनाश कुमारला तुम्ही निवेदन दिले तर काय अपेक्षा आहेत? माझी त्यांची माजलं तर मी थोडं बी काय झालं तर प्रशासनानं माझ्याला मदत केली नाही तर ते मला कुठलं बी सोडणार नाही. कारण मी गरिबांना ते राजकीय पावर असन पुन्हा राजकीय त्याचं पूर्ण भविष्य आहे त्याचं. मला 5 वर्ष मी काम केलेलं आहे. प्रत्येकाला धमकून देऊन हे करून प्रशासनाच्या पोलीस याच्या यांना सपोर्टनं पूर्ण त्याचा कार्यक्रम चालू आहे. आजकाल पूर्ण भ्रष्टाचार होऊन गेला आहे. जे पैसे देईल राजकारणाचा दबाव असेल त्याचा विजय. आमच्यासारख्या गरीब माणसाचं उद्या आज जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्यासारखे याच्या हाताखाली खूप गरीब आहेत आणि याच्यापेक्षा एवढं यानं जीवन खराब कर दिलं की याचा काही विषयच नाही. समजा कपिल पोकरनं असा एक इसम आहे कृष्णूर घोटाळ्यामध्ये त्यानं 4 घोटाळा केला तरी असं पूर्ण मला एक याचे प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. पण सर मला न्याय मिळाला पाहिजे पोलीस प्रशासन माझी विनंती आहे बस. हे होते तक्रारदार. ज्या पद्धतीने ह्यांचा साहित्य चोरून नेले काही 5 ते 6 लोकांचा CCTV फुटेजमध्ये आहेत. यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी याची शहानिशा करून त्याच्यावर जे कोणी तिथं असतील आरोपी त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी सतत 4 दिवसापासून हा पोलिसाची चक्र मारत आहे. परंतु 4 दिवस उलटल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. अशा पद्धतीने नांदेडमध्ये चालू आहेत. परंतु अर्धापूरमध्ये ज्या पद्धतीने ही घटना सर्वात मोठी बोलली जात आहे खरोखरच हा राजकीय पुढाकारांचा यांना सपोर्ट आहे का आणि हे लोकांवर कारवाई होणार का हे पाहण्याची गरज आहे. नांदेडहून मी शेख या माझा महाराष्ट्र. कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.